चांदीवाल आयोगाच्या अहवालावरून आरोपांच्या फैरी सध्या झडू लागलेत। अनिल देशमुखांचे दावे खोटे असल्याचा फडणवीसांचा दावा आहे। क्लीन चिट अहवालावरून फडणवीस देशमुखांत मात्र जुंपले। चांदीवाल आयोगाच्या अहवालावरून फडणवीस अनिल देशमुखांमध्ये जुंपले। देशमुखांना क्लीन चिट देणारा अहवाल मग या सरकारनं त्यावेळी जाहीर का केला नाही असा सवाल फडणवीसांनी केलाय। फडणवीसांचा दावा चुकीचा असल्याचा पलटवार अनिल देशमुखांनी केला। पाहूया या संदर्भात एक स्पेशल रिपोर्ट। चांदीवाल अहवाल हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये सबमिट झाला होता। महाविकास आघाडीने त्याच्यावर का कारवाई केली नाही, तो त्यांनी का जाहीर केला नाही। बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि अनिल देशमुखांसंदर्भात नेमण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाच्या अहवालावरून आता वादंग निर्माण झालाय। महाविकास आघाडी सरकारनं मुद्दाम चांदीवाल आयोगाचा अहवाल जाहीर केला नसल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता। या आरोपाला अनिल देशमुखांनी उत्तर दिले। एप्रिल 2019 मध्ये चांदीवाल आयोगानं अहवाल सादर केला। त्यानंतर 2च महिन्यात ठाकरे सरकार पडलं, त्यामुळे मवियाला अहवाल मांडता आला नाही असा दावा देशमुखांनी केलाय। गेल्या 2 ते 2.5 वर्ष सत्तेत असलेल्या फडणवीसांनी अहवाल जाहीर का केला नाही असा सवाल देशमुखांनी केलाय। आमचं सरकार असताना चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आला होता, पण काही दिवसातच आमचं सरकार पडलं। आता त्यावेळेस आमचं सरकार का पडलं, पण आता 2 वर्षापासून हा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे, तो त्यांनी जनतेसमोर आणावा एवढीच माझी त्यांना विनंती आहे। अनिल देशमुखांच्या या आरोपांना फडणवीसांनी पुन्हा उत्तर दिलंय। अनिल देशमुख खोटं बोलत असल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे। अनिल देशमुख ने ऐसा कहा है, बयान दिया है कि परमवीर सिंह मास्टरमाइंड थे, डील डाली होती ऐसा आरोप केला। झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरिए, झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरिए। चांदीवाल आयोगाचा अहवाल जाहीर करण्याऐवजी मवियानं तो दडवला, त्यामुळे संशय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जात असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। जर अनिल देशमुखने त्या अहवालामध्ये मी निर्दोष आहे असं त्यांना वाटतंय, हे कशाच्या आधारे हा सुद्धा प्रश्न आहे। म्हणून अहवाल लिहिला गेला होता की अहवालाला फक्त चांदीवाल साहेबांचं नाव लावून अहवाल आपल्या मर्जीने बनवला होता, परंतु तो सादर का केला नाही, तो उघड का केला नाही, हा प्रश्न त्यांनी त्या वेळेच्या मुख्यमंत्र्याला विचारला पाहिजे। अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये सुरू झालेल्या आरोपांच्या फैरी एवढ्यात थांबणार नाहीत असं स्पष्ट दिसू लागलंय। आरोप प्रत्यारोपाचं हे सत्र आणखी लांबण्याची शक्यता आहे। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।